नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज चर्चासत्र भाग 11 आपले आतापर्यंत चर्चासत्र भाग 10 पूर्णपणे झालेले आहेत आणि चर्चासत्र भाग 11 मध्ये मी सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज जे महत्त्वाचे विषय त्या महत्त्वाच्या विषया संदर्भात आपण बोलणार आहे. पोलीस भरती ग्राउंडच्या तारखा कधी असतील, वयवाढ सध्या परिस्थिती काय किंवा पुढे काय होऊ शकतं, पोलीस भरती अजून किती वेळ घेऊ शकते आणि ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी मधला जो घोळ होता तो घोळ मिटलेला आहे. आरटीआय टाकलेला होता आणि आरटीआयच्या अंतर्गत ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी मधील जे काय अडचणी होत्या तांत्रिक त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. पोलीस भरती ग्राउंडच्या तारखा, वयवाढ सध्या परिस्थिती, आता पुढे काय, त्याचबरोबर एसीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी वयवाढ मिळून भेटणार का, म्हणजे मुदतवाढ भेटणार का, आणि या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता पाहणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. छोटासा पण अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आपल्या या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पोलीस भरती ग्राउंडच्या तारखा कधी, हे सगळेजण आता आपण म्हणतो का 20 मे ला काय होते का, महाराष्ट्रातलं निवडणुका संपतायत. आचारसंहिता जरी संपत असली तरी लक्षात ठेवा मित्रांनो, 4 जून हा आपला निकाल आहे लोकसभेचा. सार्वत्रिक निवडणूक आहे 18व्या, आणि लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुकांचे निकाल पूर्णपणे पार पडतील त्याच नंतर आपल्या सर्व काही भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू होतील. कारण का पोलीस भरती ही मोठ्या प्रमाणातली भरती असते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी भरती असते, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला उशीर होऊ शकतो. दुसरी गोष्ट, वयवाढ सध्या परिस्थिती काय असेल, पोलीस भरती अजून नक्की किती वेळ घेऊन आणि जास्त वेळ जर घेतला तर त्याची कारणे काय असतील ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीच्या संदर्भातला पण एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, आरटीआय अंतर्गत मिळालेली जी माहिती आहे ती पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. सर्वांनी चर्चासत्र भाग 11 शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. ओके, चला जास्त उशीर न घेता मी पहिल्या प्रश्नाकडे जातो आपला. आणि आपला आजचा पहिला प्रश्न म्हणजे पोलीस भरती ग्राउंडच्या संदर्भातला पहिला प्रश्न आहे. पोलीस भरती ग्राउंड या ठिकाणी कधी, हा आपला आजचा प्रश्न आहे. मित्रांनो, पोलीस भरती ग्राउंड संदर्भात आपण पहिल्यांदा बोलणार आहे. पहिली गोष्ट, पोलीस भरती ग्राउंड 10 जून, लक्षात घ्या, 10 जून ते 15 जुलै, 10 जून ते 15 जुलै या दरम्यान पोलीस भरतीचे ग्राउंड असण्याची दाट शक्यता आहे, अशा पद्धतीने सांगण्यात येते. कारण की 6, 7, 8 जूनच्या दरम्यान पीएसआयचं जे ग्राउंड आहे ते संपतंय. पीएसआय सर्वांचं ग्राउंड हे नवी मुंबईला आहे, लक्षात ठेवा. आणि नवी मुंबईला असल्यामुळे ते एकच ग्राउंड तयारी केलेले फक्त. राहिला प्रश्न बाकीच्या सगळ्या, आता नाशिक सिटी असेल, नाशिक सिटीच्या ग्राउंडच्या अद्याप कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही, किंवा इतर ठिकाणचे सर्व ग्राउंड असतील कुठल्याच प्रकारची डागडुजी अद्याप झालेली नाही, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्यामुळे 10 जून ते 15 जुलै म्हणतात, मात्र ही तारीख आपण संभाव्य धरायची. मात्र दुसरी गोष्ट, एक म्हणजे पाऊस, लक्षामध्ये पाऊस, ह्या पावसाची गोष्ट जर सांगायची झाली तर यावेळेस म्हणजे वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जूनचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा हा पूर्णपणे वादळी पावसाचा वेळ असतो, कालावधी असतो. त्याच्यामुळं जर त्या दिवसांमध्ये जर कालावधी पाऊस झाला तर आपली 10 जून ते 15 जुलैच्या दरम्यान ग्राउंड होणं अवघड आहे. मात्र एक अडचण म्हणजे 13 जूनला वयवाढी संदर्भात जी काय याचिका टाकलेली आमच्या विद्यार्थी मित्रांनी, किंवा वयवाढी संदर्भातली जी केस आहे ती 13 जूनला आपली जी केस आहे त्याचा निकाल आहे. म्हणजे 13 जून पर्यंत तर शक्यच नाही कोणती गोष्ट होणं. कारण का ज्यावेळेस 13 जूनला तो निकाल लागल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 4-5 दिवस फॉर्म भरण्यासाठी दिले जातील. का ज्यांचा वयवाढी संदर्भातला घोळ आहे त्यांच्यासाठी 13 जून नंतर 5-6 दिवस फॉर्म भरायला दिले जातील, आणि फॉर्म भरल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, डबल फॉर्मच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे की डबल फॉर्मच्या संदर्भात बोलायचं झालं तर डबल फॉर्मच्या विद्यार्थ्यांना जे अद्याप 17 मार्च म्हणजे आज शेवटची तारीख आहे का आपापल्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन आपण कोणकोणत्या ठिकाणी किती डबल फॉर्म भरले आणि आपल्याला कोणता फॉर्म ठेवायचा आणि कोणता फॉर्म काढायचा या संदर्भातली माहिती द्यायची होती. मात्र बरेच विद्यार्थी गेलेले, भरपूर विद्यार्थ्यांनी संपर्क केलेला, आपापल्या जिल्ह्याच्या एसपी ऑफिसला गेलेत. मात्र काही विद्यार्थी अद्यापही गेलेले नाहीत. काहींना अजून पण वाटतंय की राहिल्यानंतर होऊन जाईल ऍडजस्टमेंट. मित्रांनो, असं काहीच होणार नाही. आधार कार्ड सिस्टीम आहे, आधार कार्ड लिंकिंग आहे, थंब सिस्टीम असू शकते. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले फॉर्म जे आहेत हे आपापल्या कार्यालयात, आज शेवटचा दिवस आहे, कदाचित ती पण तारीख वाढू शकते. त्याच्यानंतर ते फॉर्म विद्यार्थ्यांनी दिल्यानंतर त्याचं परत शॉर्टिंग होईल का किती विद्यार्थ्यांचे डबल फॉर्म होते ते परत कॅन्सल होतील, आणि ते कॅन्सल झाल्यानंतर परत नवीन यादी, नवीन अपडेट, नवीन विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यानुसार भरती. म्हणजे ही पोलीस भरती सगळीकडून त्याला ग्रहण लागलेले, मोठ्या प्रमाणात असं ग्रहण लागलेले. पहिलेच ग्रहण लागलं ते म्हणजे जाहिरात उशिरा आली, दुसरं ग्रहण लागलं म्हणजे वयवाढ झाली,
तिसरं ग्रहण लागलं म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्या, चौथं ग्रहण लागलं म्हणजे डबल फॉर्मवाल्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला, आणि पाचवं ग्रहण त्याला अशा पद्धतीचं लागलं ते म्हणजे पावसाळा. पाऊस सुरू होते जूनमध्ये. पाठीमागच्या वेळेस जरी झाला असेल तर पाठीमागच्या वेळेस फक्त मुंबईमध्ये पाऊस होता, बाकी कोणत्याही ठिकाणी पाऊस नव्हता. यावेळेस बाकी संपूर्ण जूनमध्ये हा पाऊसचा मान्सूनचा स्टार्ट असतो, त्याच्यामुळे या ठिकाणी सगळीकडे पाऊस असू शकतो. त्यामुळे ग्राउंडच्या तारखा 10 जून ते 15 जुलै या दरम्यान असणार आहेत, मात्र अद्याप त्याबद्दलचे संपूर्ण अपडेटेड नाही. दुसरी गोष्ट, पुढचा प्रश्न आपला होता की वयवाढ संदर्भातची सध्या परिस्थिती काय. मित्रांनो, वयवाढ संदर्भात भरपूर प्रयत्न केले आपण. तुमच्या खास माहिती सांगतो, तुम्हाला पण माहिती, 4 मार्च 2024ला आपण मुंबई आझाद मैदानाला या ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर 11 मार्च 2024ला आंदोलन केलं, आणि ज्यावेळेस 4 मार्च 2024ला आंदोलन केलं त्यावेळेस स्वतः मी त्या मुंबईच्या आझाद मैदानावर होतो दिवसभर. ज्यावेळेस आम्ही त्या गृहसचिवाला भेटलो, त्यांनीच सांगितलं होतं आम्हाला, का मी त्यांना हे पण विचारलं का म्हटलं मॅडम डबल फॉर्मचा यावेळेस प्रॉब्लेम आहे असं, तर ते म्हणले डबल फॉर्मचा आम्ही बंदोबस्त केला, त्याच्यामुळे शक्यतो डबल फॉर्म आपल्याला भरायचे नव्हते. त्यावेळेस शक्यतो आपल्याला डबल फॉर्म यावेळेस भरायचे नव्हते, डबल फॉर्म आपल्याला असा प्रॉब्लेम होता. मात्र यावेळेस काय झालं की डबल फॉर्म आपण भरल्यामुळं प्रॉब्लेम असा झालाय की आपल्याला संधी दिली, एक चान्स दिलेला आहे त्यांनी, का तुम्ही तुमचे डबल फॉर्म रद्द करू शकता. म्हणजे उमेदवारांचं नुकसान कुठल्याही प्रकारचं होणार नाही, लक्षात ठेवा. वयवाढी सध्या परिस्थिती जर विचार केला तर वयवाढी संदर्भात जर बोलायचं झालं तर 13 जून ही आपली तारीख आहे मित्रांनो. पुढची तारीख दिलेली आपल्याला, मॅट असन, न्यायालय असन, कोर्ट असन, खंडपीठ असन, निकाल, सगळं काही 13 जून पर्यंत आपल्याला समजून जाणार आहे का विद्यार्थ्यांच्या वयवाढी संदर्भातला काय होते. आणि जर वयवाढी संदर्भातला निकाल हा 100% विद्यार्थ्यांच्या बाजूने लागणार आहे, आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने जर हा निकाल लागला तर कमीत कमी मित्रांनो 50 ते 60 हजार, जवळजवळ 1 लाख विद्यार्थी ज्यांचं वय संपलेले ते विद्यार्थी आपला फॉर्म भरू शकतात. म्हणजे वयवाढी संदर्भात सध्या काही विचारू नका. दुसरी गोष्ट, पहिला होता पोलीस भरती ग्राउंड तारखांबद्दल कोणालाच काही विचारू नका. ह्या तारखा कधीही बदलू शकतात, इव्हन वेळ आली तर भरती दिवाळी नंतरही जाऊ शकते, त्याच्यामुळे कोणाला विचाराच्या भानगडीत पडू नका. आपलं ग्राउंड आणि आपल्या लेखीवरती पूर्णपणे फोकस करा. दुसरी गोष्ट, वयवाढी संदर्भातली 4 मार्च आणि 11 मार्चला आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन देण्यात आले, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले, मात्र कुठल्याही प्रकारे अजून अपडेटेड किंवा अजून कुठल्याही प्रकारे फायनल रिझल्ट ठिकाणी आले नाही. मॅटने मात्र विद्यार्थ्यांच्या बाजूकडून निकाल जरी दिलेला असला तरी तारीख पे तारीख अद्याप सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे 13 जूनला आपली फायनल तारीख आहे, त्याच्यामुळे कदाचित 13 जूनच्या आधी हॉल तिकीट येणं हे मुश्किल असणार आहे. पुढचा प्रश्न होता का पोलीस भरतीला अजून वेळ किती. मित्रांनो, पोलीस भरतीला अजून वेळ किती, तुम्ही हे क्वेश्चन सतत विचारत असतात. पोलीस भरतीला अजून 4 ते 5 महिने पण लागू शकतात, किंवा वेळ आली तर 2024 हे जे पूर्ण वर्ष हे पण जाऊ शकतं. कारण की भरपूर अडचणी अजून त्या पोलीस भरतीला निर्माण होणार आहेत, भरपूर क्लिअर अडचणी त्या ठिकाणी असणार आहे, त्याच्यामुळे 4-5 महिने पण अजून लागू शकतात. आणि जर झालंच तर 10 जून नंतर ते 15 जुलैच्या आत या 1.5 महिन्यामध्ये पण आपली पोलीस भरती उरकू शकते. कारण का डबल फॉर्म भरणारे विद्यार्थ्यांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त संख्या असणार आहे. 2 लाख तर मिनिमम असणार आहे, त्याच्यापेक्षा नक्की जास्त संख्या ही डबल फॉर्म भरणारे विद्यार्थी जास्त नाही. कारण का 5 फॉर्म आपल्याला कंपल्सरी भरता होते, त्यातला 1 फॉर्म बँड्समनचा काही जास्त विद्यार्थ्यांनी भरलेला नाही, राहिले 4 फॉर्म. 5 लाख विद्यार्थी जरी झाले, लक्षामध्ये 4 मध्ये पण 4 लाखला कमी, म्हणजे 3च धरा, म्हणजे 4 लाख ते 5 लाख विद्यार्थी, म्हणजे 4 लाख 5 लाख ते 12 लाखाच्या आसपास, 12 ते 13 लाखाच्या आसपास अर्ज असू शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 12 ते 13 लाख आसपास अर्ज असू, म्हणजे आपले टोटल 17 लाख अर्ज, म्हणजे 2 ते 3 लाख अर्ज हे डबल फॉर्मचे असू शकतात. लक्षामध्ये, म्हणजे पोलीस भरतीला अजून संपूर्ण तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आणि संपूर्ण वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी लहान आहे. 3 क्वेश्चनचे उत्तर झाले. पुढचा प्रश्न होता आपला ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी या संदर्भातला क्वेश्चन होता मित्रांनो. ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी एसीबीसी मधून फॉर्म भरलाय, मात्र अद्याप एसीबीसीचं सर्टिफिकेट 15 जी काही डेट होती, तारीख संपायची जी काही डेट होती लक्षामध्ये, त्या डेट पर्यंत एसीबीसीचं सर्टिफिकेट बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटलेलं नाही. आणि त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ते एसीबीसीचं सर्टिफिकेट न भेटल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना एसीबीसीतून फॉर्म भरता आला नाही. पर्याय वास्तव त्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आणि आरटीआय टाकला असता ईडब्ल्यूएसच्या संदर्भात अशी माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये, इव्हन कोणत्याही राज्य सरकारमध्ये ज्या कॅटेगरीला आरक्षण आहे ती कोणतीच कॅटेगरी ईडब्ल्यूएसचा लाभ घेऊ शकत नाही. आता ते कसं आहे, काही गोपनीय माहिती असते, माझ्याकडं ते आहे, पण माहिती अधिकाराचा जे त्यांचा मेसेज आलाय तो माझ्याकडे आहे, पण मी तुम्हाला या ठिकाणी ओपनली दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सरकारच्या भरतीमध्ये, राज्य सरकारच्या भरतीमध्ये आपल्याला एसीबीसीतून जर आपण मोडत असाल तर आपल्याला एसीबीसीचाच लाभ घ्यायचा, ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मध्ये, त्याच्यावरती पण काहीतरी तोडगा निघेल. कारण का 1-2-3 दिवसापूर्वीच आरटीआय माहिती
अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की एससीबीसीचे जे उमेदवार आहेत ते ईडब्ल्यूएचा लाभ घेऊ शकणार नाही असं सांगण्यात आले. मात्र ते पुढे अजून त्याच्यात बऱ्याच प्रक्रिया पूर्ण होतील आणि त्यानंतर मात्र केंद्र सरकारच्या भरतीमध्ये तुम्ही ईडब्ल्यूएचा लाभ घेऊ शकता. लक्षात ठेवा, केंद्र सरकारची कुठलीही भरती असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएचा लाभ घेऊ शकता. मात्र राज्य सरकारच्या भरतीमध्ये जर तुम्हाला आरक्षण असेल तर ईडब्ल्यूएचा लाभ घेणं अवघड आहे. जे काही अल्पसंख्याक 5-6 कॅटेगरीज आहेत त्यांनाच फक्त ईडब्ल्यूएचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. लक्षामध्ये अशा पद्धतीने जे महत्वाचे काही 4-5 प्रश्न होते ते मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगितले. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध होऊन बरेच दिवस झालेत, फॉर्म पण भरून घेतलेत आणि आता लवकरच ग्राउंडच्या तारखा येणार आहेत. शिपायाच्या 10,300 जागा, एसआरपीच्या 4,800 जागा आणि कारागृहाच्या 1900 म्हणजे 1800 ते 19 जागा आहेत. तर मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं 2024च्या नवीन पॅटर्ननुसार पोलीस भरतीची 100% तयारी करून घेणार एकमेव पोलीस भरती टार्गेट खाकी जो ठोकळा आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा ठोकळा पब्लिक झालेला संपादक अजित कुमार सर यांचा बी पब्लिकेशनचा ठोकळा आहे. त्याच्यामध्ये अंतर्भूत जे विषय केले, भूगोल असेल, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, संगणक असेल, मराठी व्याकरण असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, त्याचबरोबर अपडेटेड चालू घडामोडी असतील, इतिहास असेल, पंचायत राज असेल, विज्ञान असेल, अधिनियम असेल आणि अंकगणित असेल, पोलीस शिपाई चालक असेल, कारागृह पोलीस असेल, पोलीस चालक असेल, एसआरपी पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस असेल, पोलीस बँड्समॅन असेल, या सर्वांसाठी वन सोल्युशन आणि चालणारा ठोकळा म्हणजे बी पब्लिकेशनचा ठोकळा. मित्रांनो, पुस्तकाची मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा. 2 ते 3 महिने झालेले पुस्तक मार्केटमध्ये आलेलं, 680 रुपये किंमत आहे. मात्र तुम्हाला योग्य असा डिस्काउंट मध्ये ते पुस्तक त्या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी नक्की हे पुस्तक खरेदी करा. मित्रांनो, अतिशय महत्वाचं असं पोलीस भरती टार्गेट खाकी ठोकळा, अतिशय महत्वाचा स्पष्टीकरणाचं संदर्भासहित स्पष्टीकरणाचं प्रश्न, अतिशय महत्वाचे प्रश्न, प्रश्नपत्रिका मागील विशेष संभाव्य प्रश्नपत्रिकांसह असणार समावेश. त्याच्यामुळे मित्रांनो, लेखी मैदानी चाचणी आधी आहे, नंतर शेवटी लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही घ्यायचं. टोटल 936 पेजेस असणार, जवळजवळ 1000 पेजेस असणाराचा हा ठोकळा आहे. टार्गेट खाकी ठोकळा, हा ठोकळा सुद्धा तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं ईडब्ल्यूएस एससीबीसी पाहिलं, पोलीस भरती किती वेळ लागणार हे पण पाहिलं, वयवाढ सध्या परिस्थिती काय हे पण पाहिलं, पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तारखा काय हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, इथून पुढे जे नवीन विद्यार्थी तयारी करतात त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांना माझी एक विनंती असेल का जर तुम्ही नवीन तयारी करत असाल तर माझा हा मोबाईल नंबर आहे 9766853675. याच्यावरती मला संपर्क करा, व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून रोजच्या नवनवीन अपडेट आणि नवनवीन सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत जाईल. आणि जे विद्यार्थी नवीन आहे त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण का नवनवीन माहिती, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा मित्रांनो, कारण का नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून काय होणार आहे मिळत जाणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. पोलीस भरतीला अद्याप भरपूर वेळ लागू शकतो, कोणालाही माहिती नाही पोलीस भरतीचं ग्राउंड, फक्त एक संभाव्य तारखा येतात. तुम्ही व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, काहीतरी ग्रुपवरती मेसेज वाचता आणि कन्फ्यूज होता. माझं सर्वांना आव्हान डायरेक्टली की कोणीही त्या बळी पडू नका त्या मेसेजला. सरळ आपलं ग्राउंड चांगलं करा. आपलं ग्राउंड कशा पद्धतीने 45+ ग्राउंड जाईल किंवा 40 मार्काच्या आसपास आपलं ग्राउंड कशा पद्धतीने, आपलं ग्राउंड हे 40, 45, 47, 43 अशा पद्धतीचं ग्राउंड राहील. आपली लेखी कशी 85 आणि 90ची लेखी राहील, याचा तुम्ही अभ्यास करा, या संदर्भात तुम्ही चर्चा करा. बाकी कोणत्या गोष्टी चर्चा करू नका. ग्राउंड होणार आहे, फॉर्म भरून घेतले, भरती निघालेली आहे, म्हणजे कधी ना कधीतरी त्यांना घेणे. मात्र असं सांगण्यात येतं की ही जी भरती आहे ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे ऑगस्ट पूर्वीच पूर्ण करायची, सांगता येत नाही. ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ पण शकते, याचं काही सांगता येत नाही. लक्षामध्ये ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण पण होऊ शकते. त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी करा. वयवाढ संदर्भात मी सांगितलं, 4 मार्च आणि 11 मार्चला आझाद मैदानावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मात्र पाहिजे तसा रिझल्ट अद्याप आलेला नाही. पुढची जी तारीख आहे ती 13 जून तारीख दिलेली, मॅट असेल किंवा खंडपीठ असेल सर्वांनी. त्याच्यामुळे 13 जूनला आपल्याला वयवाढी संदर्भात सर्वांना कळेल, कारण का वयवाढ होणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. 50 ते 60 हजार लाखाच्या आसपास विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. 10 जून ते 15 जुलैच्या दरम्यान ग्राउंडच्या जरी तारखा असल्या तरी 10 जून ते जुलै या दरम्यानमध्ये पूर्णपणे पावसाचं वातावरण असतं आणि अवकाळी नव्हे तर वादळी पावसाचं वातावरण असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अत्यंत अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा पद्धतीने जी संपूर्ण जी काही माहिती होती ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे काही जे नवीन विद्यार्थी त्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगली जोरदार तयारी करा.
आणि परत नवीन काही अपडेट असेल, चर्चासत्र भाग 11 आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. आता मी काही नवीन अपडेट असेल, नवीन माहिती असेल तर चर्चासत्र भाग 12 मध्ये घेऊन येईल. तोपर्यंत तुमच्या काही अडचणी असतील, कंप्लीट असेल तर खाली इनबॉक्समध्ये मला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करा. आणि लक्षात, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचा विचार करेल, त्याच्यावरती अभ्यास करेल आणि पुढच्या तुमच्या कमेंटची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. ओके, चालते मित्रांनो, भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.